मकर राशीवाल्यांनो, पुढची काही क्षण दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत, जिथे शांत राहून केलेले प्रयत्न अचानक लोकांच्या नजरेत येऊ शकतात. ज्या गोष्टी इतके दिवस अडकल्या होत्या, त्या अचानक वेग घेऊ शकतात आणि काही अशा घटना घडू शकतात, ज्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकतील. विशेष म्हणजे काही लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाचा ठरू शकतो. मकर राशीची मेहनत रंग आणणार. ज्यांनी हसवलं तेच कौतुक करणार. मकर राशीवाल्यांसाठी येणारा काळ मेहनतीचं खरं फळ दाखवणारा ठरू शकतो. आतापर्यंत तुम्ही शांतपणे कोणालाही काही सिद्ध करण्याच्या मागे न लागता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं असेल. अनेक वेळा तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष झालं असेल. काहींनी तुमच्या स्वप्नांवर प्रश्नही उपस्थित केले असतील, तर काहींनी तुमच्या कामाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला असेल. पण काळ बदलताना फार वेळ लागत नाही. आज जे लोक तुमच्यावर हसत होते, तेच उद्या तुमच्या जिद्दीचं आणि सातत्याचं कौतुक करताना दिसू शकतात. कामाच्या क्षेत्रात काही नवीन संधी दिसू शकतात. छोट्या छोट्या यशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा छोटा बदल पुढे मोठा मार्ग तयार करू शकतो. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही गोष्टींमध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरू शकतं. तुमच्या संयमाचा आणि शांत स्वभावाचा प्रभाव इतरांवर पडू शकतो. मनात अनेक दिवसांपासून चालू असलेली अस्वस्थता आता कमी होताना जाणू शकते. स्वतःवरचा विश्वास टिकून ठेवा. प्रत्येक वेळी उत्तर शब्दांनीच द्यायचं नसतं. काही वेळा तुमची प्रगती सर्वात मोठं उत्तर ठरते. मकर राशीची खासियत म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी ती घाबरत नाही, तर परिस्थितीशी लढून स्वतःचा मार्ग तयार करते. त्यामुळे चालत राहा, कारण तुमच्या मेहनतीचा प्रकाश आता अनेकांच्या नजरेत येऊ शकतो. आगामी दिवसांमध्ये काही अनपेक्षित बदल तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकतात. जे काम बराच काळ अडकलेलं होतं किंवा वारंवार प्रयत्न करूनही पूर्ण होत नव्हतं, त्या गोष्टींमध्ये हळूहळू हालचाल सुरू होऊ शकते. तुमच्या मनात अनेक कल्पना असतील, पण आतापर्यंत योग्य वेळ नसल्यामुळे त्या बाजूला ठेवाव्या लागल्या असतील. आता या कल्पनांवर पुन्हा काम करण्याची वेळ जवळ येत असल्याचे संकेत दिसू शकतात. नातेसंबंधाच्या बाबतीतही काही गोष्टी स्पष्ट होताना दिसतील. काही लोक फक्त परिस्थितीनुसार जवळ येतात आणि काही लोक मनापासून सोबत उभे राहतात. यातील फरक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे ठरवणं सोपं जाऊ शकतं. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे आणि एखादी दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते. शिक्षण, कौशल्य किंवा नवीन गोष्टी शिकण्याशी संबंधित विचार वाढू शकतात. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा अचानक निर्माण होऊ शकते आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याचे संकेत मिळू शकतात. प्रत्येक संधी ही मोठ्या स्वरूपातच समोर येते असं नाही. कधीकधी अगदी छोट्या दारातूनही मोठा मार्ग तयार होतो. तुमच्या स्वभावात एक गोष्ट विशेष असते. तुम्ही लगेच भावनांच्या आहारी जात नाही, तर परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करता. हीच सवय पुढच्या काळात तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. काही वेळा आयुष्यात आपल्याला थांबवण्यासाठी अडथळे देत नाही, तर योग्य दिशेने वळण्यासाठी संकेत देत असतं. त्यामुळे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीकडे फक्त अडचण म्हणून न पाहता त्यामागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास अनेक नवीन गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतात. पुढील काळात तुमच्या विचारसरणीत एक वेगळाच बदल जाणू शकतो. अनेक दिवसांपासून मनात साचून राहिलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःच मिळू लागतील. आधी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची जी सवय होती, ती आता हळूहळू कमी होत जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्याला समजून घेईलच असं नसतं, हे वास्तव अधिक स्पष्टपणे समजू शकतं. त्यामुळे मनाचा भार कमी होऊन निर्णय अधिक शांततेत घेतले जाऊ शकतात. दैनंदिन जीवनात एखादी छोटी घटना तुमच्यासाठी मोठा विचार बदलून टाकणारी ठरू शकते. कधी कधी साध्या भेटी, एखादं वाक्य किंवा अचानक घडलेला प्रसंगही मनात नवीन प्रेरणा निर्माण करतो. काही लोकांकडून मिळालेले मार्गदर्शन अनपेक्षितपणे उपयोगी पडू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे फक्त वरवर पाहण्याऐवजी त्यामधील संधी ओळखण्याची गरज असू शकते. घरातील वातावरणात काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले विषय शांतपणे मिटवण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा पाठिंबा मनाला बळ देऊ शकतो. प्रत्येक लढाई एकट्यानेच जिंकावी लागते असं नसतं.
काही वेळा आपल्या लोकांची साथच माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. तुमच्या आत दडलेली क्षमता अनेक वेळा तुम्ही स्वतःच ओळखत नाही. कारण मकर राशीचे लोक गाजावाजा करण्यापेक्षा कामातून स्वतःची ओळख निर्माण करणं पसंत करतात. पण पुढील काळात अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुमच्या गुणांकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल. एखादी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते आणि ती यशस्वीपणे पूर्ण केल्याने तुमच्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. वेळ नेहमी सारखी राहत नाही. काही दिवस शांत असतात, काही दिवस आव्हानांनी भरलेले असतात. पण प्रत्येक टप्पा माणसाला काहीतरी शिकून जातो. त्यामुळे पुढे येणाऱ्या बदलांकडे फक्त घाबरून न पाहता त्यांना स्वतःला घडवणाऱ्या संधी म्हणून स्वीकारल्यास अनेक नवीन दारं उघडू शकतात. आगामी काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींची गती अचानक वाढलेली जाणू शकते. ज्या गोष्टी खूप वेळ स्थिर असल्यासारख्या वाटत होत्या, त्या आता हळूहळू योग्य दिशेने पुढे सरकताना दिसू शकतात. आत्तापर्यंत परिस्थिती समजून घेण्यासाठी तुम्ही जेवढा वेळ घेतला त्याचा फायदा आता मिळू शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळून योग्य वेळेची वाट पाहण्याची तुमची सवय काही ठिकाणी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या मनात काही मोठे ध्येय किंवा इच्छा अनेक दिवसांपासून दडलेल्या असू शकतात. पण काही वेळा माणूस स्वतःच्या क्षमतेपेक्षा स्वतःच्या भीतीला जास्त महत्त्व देतो. पुढच्या काळात अशा काही घटना घडू शकतात ज्या तुमच्या स्वतःवरचा विश्वास वाढवू शकतात. एखाद्या छोट्या यशामुळे किंवा कुणाच्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला जाणवू शकतं की तुम्ही ज्या गोष्टी अवघड समजत होता त्या प्रत्यक्षात तितक्या दूर नाहीत. सामाजिक वर्तुळातही काही बदल दिसू शकतात. काही नवीन लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यांच्याशी विचार जुळू शकतात. प्रत्येक भेट आयुष्य बदलत नाही, पण काही व्यक्ती आयुष्यात योग्य वेळी येतात आणि विचारांची दिशा बदलून जातात. त्यामुळे नवीन ओळखींकडे दुर्लक्ष न करता त्यामधील सकारात्मकता समजून घेणं उपयोगी ठरू शकतं. तुमच्या वेळेचं नियोजन हा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो. काही कामं वारंवार पुढे ढकलण्याची सवय असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासू शकते. कारण योग्य वेळी घेतलेली छोटी पावलंही पुढे मोठा परिणाम घडवू शकतात. अनेक वेळा मोठ्या संधी अचानक मिळत नाहीत, तर सतत केलेल्या छोट्या प्रयत्नांतून त्यांचा पाया तयार होत असतो. मनाच्या बाबतीतही एक वेगळी शांतता अनुभवता येऊ शकते. पूर्वी ज्या गोष्टींनी मनाला त्रास व्हायचा त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आयुष्य प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, पण जे घडतं ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीही असू शकतं. त्यामुळे पुढचा काळ फक्त बदलांचा नसून स्वतःला नव्याने ओळखण्याचा आणि आतल्या शक्तीला जागं करण्याचा काळ ठरू शकतो. जीवनाच्या पुढच्या टप्प्यात काही गोष्टी तुम्हाला अगदी वेगळ्या नजरेतून पाहायला शिकू शकतात. आतापर्यंत तुम्ही अनेकदा इतरांच्या अपेक्षा, त्यांच्या मतांचा विचार आणि परिस्थितीचा भार मनात घेऊन चालत असाल. पण आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची गरज अधिक जाणू शकते. प्रत्येक वेळी इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःची इच्छा मागे ठेवणं योग्य नसतं, याची जाणीव हळूहळू स्पष्ट होऊ शकते. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा तुमच्या समोर येऊ शकतात. पूर्वी वेळ, परिस्थिती किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ज्या संधी हातातून निसटल्या होत्या तशाच स्वरूपाची एखादी नवीन संधी पुन्हा मिळू शकते. यावेळी परिस्थितीपेक्षा तुमचा अनुभव आणि समज अधिक मजबूत असू शकतो. आयुष्य काही वेळा हरवलेल्या गोष्टी तशाच परत देत नाही, पण त्याहून चांगला पर्याय समोर आणतं. तुमच्या निर्णय क्षमतामध्येही सकारात्मक बदल जाणू शकतो. पूर्वी ज्या गोष्टींबाबत खूप विचार करूनही निष्कर्ष निघत नव्हता, त्या बाबतीत आता स्पष्टता येऊ शकते. मनातील संभ्रम कमी होऊन एखाद्या मार्गावर ठामपणे चालण्याची तयारी वाढू शकते. अनेक वेळा उत्तरं बाहेर शोधण्यापेक्षा ती आपल्या अनुभवांमध्येच दडलेली असतात. आर्थिक आणि व्यावहारिक बाबींमध्येही जागरूकता वाढू शकते. खर्च, बचत आणि भविष्यातील नियोजन याकडे अधिक लक्ष जाऊ शकतं. लहान गोष्टींकडे केलेलं दुर्लक्ष काही वेळा मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरतं. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक हाताळण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. तुमच्या स्वभावातील एक शांत ताकद आता अधिक स्पष्टपणे दिसू शकते. मकर राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या वेदना किंवा संघर्ष जगासमोर मांडत नाहीत, पण मनात चाललेली लढाई ते शांतपणे जिंकण्याचा प्रयत्न करतात. हीच ताकद आता तुमच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण करू शकते. पुढे येणारा काळ केवळ बदल घेऊन येणारा नसून स्वतःच्या मूल्यांची जाणीव करून देणारा आणि आत दडलेल्या सामर्थ्याला नव्याने जाग करणारा ठरू शकतो.
पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्याचा एक असा टप्पा सुरू होऊ शकतो जिथे बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या अंतर्मनातील बदल जास्त महत्त्वाचे ठरू शकतात. काही गोष्टींना सतत धरून ठेवण्याची सवय हळूहळू कमी होऊ शकते. ज्या आठवणी, काही अपूर्ण भावना किंवा काही जुन्या प्रसंगांनी मनात जागा घेतली होती, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. प्रत्येक गोष्ट कायम आपल्यासोबत राहावीच असं नसतं. काही गोष्टी योग्य वेळी सोडून देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून प्रेरणा मिळू शकते. एखादं पुस्तक, एखादी भेट, एखादा अनुभव किंवा अगदी एखाद्या व्यक्तीचं साधं बोलणं सुद्धा तुमच्या मनात नवीन विचार निर्माण करू शकतं. अनेक वेळा मोठे बदल मोठ्या घटनांमधून येत नाहीत, तर छोट्या क्षणांमधून तयार होतात. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे केवळ रोजच्या घटनेप्रमाणे न पाहता त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न उपयोगी ठरू शकतो. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीतही एक वेगळी स्थिरता दिसू शकते. आधी जे काम फक्त जबाबदारी म्हणून केलं जात होतं, त्यामध्ये आता स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा वाढू शकते. स्वतःला इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची सवय तयार होऊ शकते. कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला यश मिळण्याची वेळही वेगळी असते. काही प्रसंगी संयमाची परीक्षा होऊ शकते. एखाद्या गोष्टीचा निकाल उशिरा मिळाल्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पण प्रत्येक गोष्टीला तिचा योग्य वेळ असतो. झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही. त्यासाठी वेळ, काळजी आणि सातत्य आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांनाही योग्य वेळ मिळाल्यावर त्यांचा परिणाम दिसू शकतो. स्वतःबद्दलची समजही अधिक स्पष्ट होऊ शकते. अनेक वेळा माणूस स्वतःच्या शक्तीपेक्षा स्वतःच्या कमतरतांकडे जास्त लक्ष देतो. पण पुढील काळात तुमच्यातील असे काही गुण समोर येऊ शकतात, ज्यांची तुम्हालाच आधी पूर्ण जाणीव नसेल. तुमच्यात असलेली शांतता, स्थिरता आणि कठीण काळातही उभं राहण्याची क्षमता ही तुमची खरी ताकद ठरू शकते. आयुष्याच्या पुढील प्रवासात हीच ताकद अनेक गोष्टींना नवीन आकार देऊ शकते. आगामी काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींचा अर्थ नव्याने समजू शकतो. अनेक वेळा जे प्रसंग त्या क्षणी कठीण वाटतात, त्यामागचं कारण खूप उशिरा समजतं. तुम्ही ज्या काही अनुभवातून गेलात, ज्या गोष्टींनी तुम्हाला आतून बदललं, त्याच गोष्टी पुढच्या प्रवासात तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. काही जुन्या जखमा पूर्णपणे नाहीशा होत नाहीत, पण त्या आपल्याला अधिक मजबूत बनवतात. काही दिवस असे येऊ शकतात, जिथे स्वतःसोबत घालवलेला वेळ महत्त्वाचा वाटू शकतो. बाहेरच्या गोंधळापेक्षा मनात चालणारे विचार जास्त बोलू शकतात. आयुष्यात पुढे कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं, याबद्दल मनात स्पष्टता तयार होऊ शकते. प्रत्येक रस्ता गर्दीने भरलेला असेल तर तो योग्यच असेल असं नाही. काही वेळा शांत रस्तेच योग्य ठिकाणी पोहोचवतात. तुमच्या आयुष्यात काही जबाबदाऱ्या वाढण्याचे संकेत दिसू शकतात. सुरुवातीला त्या गोष्टी कठीण वाटू शकतात, पण हळूहळू त्यातून स्वतःचा वेगळा आत्मविश्वास तयार होऊ शकतो. अनेक वेळा जबाबदारी ही फक्त ओझं नसते, ती माणसाच्या आत दडलेली क्षमता बाहेर आणण्याचं कामही करते. जे काम पूर्वी अशक्य वाटत होतं, त्याच कामात तुम्ही स्वतःला अधिक सक्षम अनुभवू शकता. एखाद्या व्यक्तीची वागणूक किंवा एखाद्या प्रसंगातून एक महत्त्वाची गोष्ट समजू शकते. प्रत्येक जण तुमच्या मनासारखं वागेलच असं नसतं, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातो. त्यामुळे पुढे काही गोष्टी मनाला लागल्या तरी त्यांना कायमचं मनात जागा देण्याऐवजी त्यातून मिळालेला धडा लक्षात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या स्वप्नांबद्दलही विचार बदलू शकतो. पूर्वी काही गोष्टी खूप मोठ्या किंवा दूर वाटत असतील, पण आता त्यांच्याकडे अधिक वास्तववादी आणि आत्मविश्वासाने पाहण्याची सवय लागू शकते. तुमच्या आत असलेली चिकाटी ही तुमची सर्वात मोठी ओळख बनू शकते. कारण काही लोक परिस्थिती बदलण्याची वाट पाहतात, तर काही लोक स्वतःच परिस्थिती बदलण्याचा निर्धार करतात. पुढचा काळ तुमच्या आतल्या त्या निर्धाराला आणखी मजबूत करणारा ठरू शकतो. पुढील काळात तुमच्या आयुष्यातील काही शांत वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे मोठे बदल दडलेले असू शकतात. अनेक वेळा बदल हे आवाज करून येत नाहीत, ते हळूहळू सवयींमध्ये, विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये दिसू लागतात. आत्तापर्यंत ज्या गोष्टींकडे तुम्ही फक्त परिस्थिती म्हणून पाहत होता, त्यामध्ये आता तुम्हाला स्वतःसाठी काही संकेत दिसू शकतात. प्रत्येक प्रसंगाला नशीब समजून सोडून देण्यापेक्षा त्यामधून स्वतःची दिशा शोधण्याची इच्छा वाढू शकते.
काही गोष्टींबाबत तुम्ही आधीपेक्षा अधिक स्पष्ट आणि ठाम होऊ शकता. मनात असलेली द्विधा अवस्था कमी होऊन कोणत्या गोष्टींसाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या गोष्टींना मागे सोडायचं हे समजू शकतं. आयुष्यात प्रत्येक दार ठोठावण्याची गरज नसते. काही दारं बंद राहतात कारण त्यापेक्षा चांगली संधी पुढे उघडायची असते. ही जाणीव तुमच्या विचारांमध्ये स्थिरता आणू शकते. एखाद्या जुन्या प्रयत्नाचा परिणाम अचानक समोर येऊ शकतो. अनेकदा माणूस मेहनत करत राहतो पण त्याचं फळ दिसत नाही, म्हणून मनात शंका निर्माण होतात. पण प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नसतं. काही गोष्टी वेळ घेतात आणि योग्य क्षणीच त्यांचा परिणाम समोर आणतात. त्यामुळे पूर्वी केलेल्या कामाचं महत्त्व पुढे जाऊन अधिक जाणू शकतं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. आधी फक्त बोलण्यावर विश्वास ठेवला असेल तर आता कृतीतून व्यक्त होणाऱ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटू शकतात. कारण शब्द सहज दिले जातात पण वेळ, साथ आणि प्रामाणिकपणा हे नेहमीच कृतीतून दिसतात. यामुळे काही नात्यांची खरी ओळख समोर येऊ शकते. मनात दडलेली काही स्वप्न पुन्हा जागी होऊ शकतात. पूर्वी परिस्थितीमुळे बाजूला ठेवलेले विचार पुन्हा पुढे आणण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. वय, वेळ किंवा परिस्थिती ही स्वप्नांची मर्यादा नसते. मर्यादा फक्त स्वतःच्या मनात तयार होतात. तुमच्या आतला शांत स्वभाव आणि संकटामध्ये स्थिर राहण्याची ताकद आता तुम्हाला एका नव्या प्रवासाकडे घेऊन जाऊ शकते. जिथे तुम्ही इतरांना सिद्ध करण्यासाठी नव्हे तर स्वतःला पूर्ण करण्यासाठी पुढे चालत राहू शकता. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा परिस्थिती तयार होऊ शकतात ज्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीची वेगळी ओळख करून देतील. अनेक वेळा माणूस रोजच्या धावपळीत स्वतःमध्ये असलेल्या गुणांकडे लक्ष देत नाही. तो सतत पुढच्या गोष्टींचा विचार करत राहतो, पण स्वतःने आतापर्यंत किती मोठा प्रवास पूर्ण केला आहे याकडे दुर्लक्ष करतो. आता असा काळ येऊ शकतो जिथे मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की अनेक कठीण प्रसंगातून बाहेर पडताना तुम्ही नकळत अधिक मजबूत बनत गेला आहात. एखाद्या जुन्या आठवणींशी किंवा पूर्वीच्या अनुभवाशी संबंधित गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. पण यावेळी त्याचा परिणाम पूर्वीसारखा राहणार नाही, कारण काळ जसजसा पुढे जातो तसतसं मनही बदलतं. पूर्वी ज्या गोष्टींनी अस्वस्थता निर्माण केली होती त्याच गोष्टी आता फक्त एक शिकवण म्हणून दिसू शकतात. काही अनुभव आयुष्यात कायम राहतात कारण ते आपल्याला दुखवण्यासाठी नसतात तर आपल्याला अधिक समजदार बनवण्यासाठी असतात. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण इच्छा पुन्हा मनात जागा घेऊ शकतात. अनेक वेळा परिस्थितीमुळे माणूस स्वतःची काही स्वप्न बाजूला ठेवतो. जबाबदाऱ्या, वेळ आणि इतर अनेक गोष्टींमध्ये स्वतःच्या मनाला मागे ठेवलं जातं. पण प्रत्येक स्वप्नाचं आयुष्य संपत नाही. काही स्वप्न योग्य वेळेची वाट पाहत असतात. त्यामुळे पुढे येणारा काळ स्वतःच्या मनात दडलेल्या गोष्टी पुन्हा बाहेर आणण्याची प्रेरणा देऊ शकतो. तुमच्या स्वभावातील एक वेगळा पैलू लोकांच्या लक्षात येऊ शकतो. तुम्ही अनेक वेळा कमी बोलणारे पण निरीक्षण जास्त करणारे असू शकता. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न देता परिस्थिती समजून घेण्याची तुमची सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काही लोक सुरुवातीला तुमचा शांतपणा गैरसमजतात, पण वेळ गेल्यावर त्याच शांततेत तुमची ताकद दिसू लागते. आयुष्याचा पुढचा प्रवास फक्त बाहेरच्या यशाशी जोडलेला नसतो. खरी प्रगती तेव्हा सुरू होते जेव्हा मनातील भीती कमी होऊ लागते, स्वतःवर विश्वास वाढू लागतो आणि स्वतःला इतरांशी तुलना करण्याची सवय कमी होते. पुढे येणारा काळ तुमच्यासाठी केवळ बदलांचा टप्पा नसून स्वतःला अधिक जवळून समजून घेण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा काळ ठरू शकतो. पुढे येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अगदी शांतपणे आकार घेताना दिसू शकतात. सुरुवातीला त्यांचं महत्त्व फारसं जाणवणार नाही, पण कालांतराने त्या गोष्टी तुमच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग बनू शकतात. अनेकदा मोठ्या घटना अचानक घडतात असं वाटतं, पण त्यामागे खूप काळ चाललेली छोटी पावलं आणि शांत प्रयत्न दडलेले असतात. तुम्ही आज करत असलेल्या काही साध्या गोष्टी भविष्यात मोठ्या बदलांचं कारण ठरू शकतात. तुमच्या मनात स्वतःबद्दल काही ठाम विचार तयार होऊ शकतात. अनेक वेळा लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मतांच्या गर्दीत माणूस स्वतःचं खरं रूप विसरतो. कोणाला खुश ठेवायचं, कोणाला सिद्ध करायचं आणि कोणासाठी स्वतःला बदलायचं, या सगळ्यात स्वतःची ओळख मागे पडते. पण आता तुमच्या मनात एक स्पष्ट भावना निर्माण होऊ शकते की प्रत्येकाला समजावून सांगणं आवश्यक नसतं.
काही गोष्टी तुमच्या कृतीतून वेळेत सिद्ध करत असतो. एखाद्या ठिकाणी अचानक मिळालेलं कौतुक किंवा एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेला विश्वास तुमच्या मनावर मोठा परिणाम करू शकतो. अनेक वेळा एकच प्रोत्साहनाचा शब्द माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला कमी समजत होता, त्याच गोष्टींमध्ये तुमची क्षमता इतरांना दिसू शकते. त्यामुळे स्वतःच्या गुणांकडे कमीपणाने पाहणं टाळण्याची गरज भासू शकते. आयुष्याच्या या टप्प्यात काही गोष्टी मागे सोडण्याची वेळही येऊ शकते. प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत धरून ठेवणं आवश्यक नसतं. काही नाती, काही सवयी, काही विचार आणि काही अपेक्षा अशा असतात ज्या सोडून दिल्यावर मन अधिक हलकं होतं. पुढे चालण्यासाठी काही वेळा हात मोकळे करणं आवश्यक असतं. जे निसटून गेलं त्याचा सतत विचार करत राहिल्यास पुढे उभ्या असलेल्या संधीकडे लक्ष जात नाही. तुमच्या शांत स्वभावामध्ये एक वेगळी शक्ती लपलेली असते. तुम्ही बाहेरून स्थिर दिसत असलात तरी मनात अनेक गोष्टींची खोल समज ठेवता. पुढे येणारा काळ तुम्हाला हे जाणून देऊ शकतो की प्रत्येक वेळी वेगाने धावणारेच पुढे जातात असं नसतं. काही लोक शांतपणे, संयमाने आणि सातत्याने चालत राहूनही खूप दूर पोहोचतात. तुमचा प्रवासही अशाच पद्धतीने हळूहळू नव्या उंचीकडे वळू शकतो. आगामी काळात तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडू शकतात ज्या वरवर पाहता सामान्य वाटतील, पण त्यांचा परिणामांचा प्रभाव पुढे मोठ्या स्वरूपात दिसू शकतो. काही वेळा जीवन आपल्याला मोठे इशारे देत नाही. ते अगदी छोट्या घटनांमधून आपल्याला दिशा दाखवत असतं. एखाद्या दिवशी घेतलेला साधा निर्णय, एखाद्या व्यक्तीसोबत झालेली छोटी चर्चा किंवा अचानक मिळालेला अनुभव पुढे जाऊन महत्त्वाचा वळण ठरू शकतो. तुमच्या मनामध्ये आतापर्यंत अनेक गोष्टींची गर्दी असू शकते. काही अपूर्ण विचार, काही न बोललेले शब्द आणि काही स्वतःलाही न समजलेल्या भावना मनाच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसलेल्या असू शकतात. पण आता या गोष्टींकडे अधिक स्पष्टतेने पाहण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवणं माणसाला आतून थकवतं. त्यामुळे काही भावनांना योग्य शब्द देणं आणि काही विचारांना योग्य दिशा देणं आवश्यक वाटू शकतं. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी समोर येऊ शकते जी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा विचार करायला शिकू शकते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त आपल्याला एखादी शिकवण देण्यासाठी भेटतात. त्यामुळे नवीन ओळखीकडे फक्त वरवरच्या नजरेने न पाहता त्यांच्या माध्यमातून मिळणारे अनुभवही महत्त्वाचे ठरू शकतात. तुमच्यामध्ये असलेली निरीक्षण करण्याची क्षमता पुढच्या काळात अधिक उपयोगी पडू शकते. अनेक लोक घाईत निर्णय घेतात, पण तुम्ही परिस्थितीचा प्रत्येक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करता. हीच सवय काही ठिकाणी तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकते. काही वेळा शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नसतो, तर योग्य क्षणाची वाट पाहण्याची ताकद असते. मनात दडलेली काही इच्छा पुन्हा जागी होऊ शकतात. ज्या गोष्टींना तुम्ही आता उशीर झाला असं समजून मागे ठेवलं होतं, त्याच गोष्टींकडे पुन्हा नव्या नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. कारण स्वप्न वेळेनुसार जुनी होत नाहीत, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. पुढे येणारा काळ तुम्हाला हे जाणून देऊ शकतो की स्वतःवरचा विश्वास परत मिळाला की माणूस पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. आयुष्याच्या पुढील प्रवासात काही असे क्षण समोर येऊ शकतात जिथे तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या मनाला अधिक समजून घ्यावं लागेल. अनेकदा माणूस लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मतांचा आवाज आणि परिस्थितीचा दबाव यामध्ये इतका गुंतून जातो की स्वतःच्या अंतर्मनाचं बोलणं ऐकायचं राहून जातं. पण आता तुमच्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढण्याची आणि स्वतःला शांतपणे समजून घेण्याची इच्छा वाढू शकते. काही उत्तरं गर्दीत मिळत नाही, ती शांततेत मिळतात. काही अनपेक्षित जबाबदाऱ्या तुमच्या समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या गोष्टी अचानक आल्यासारख्या वाटू शकतात, पण त्या तुमच्या क्षमतेची परीक्षा घेण्यासाठी नसून ती क्षमता ओळखून देण्यासाठी येऊ शकतात. माणूस अनेक वेळा स्वतःला जितका समजतो त्यापेक्षा खूप मोठा असतो. परिस्थितीच त्याच्या आत लपलेली ताकद बाहेर आणत असते. त्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक नव्या गोष्टीकडे केवळ अडचण म्हणून न पाहता स्वतःला घडवणाऱ्या अनुभवाच्या रूपात पाहणं उपयोगी ठरू शकतं. तुमच्या मनात काही जुने प्रश्न पुन्हा डोकावू शकतात. जर त्यावेळी तो निर्णय घेतला असता तर, जर ती संधी सोडली नसती तर, अशा प्रकारचे विचार काही क्षणांसाठी मनात येऊ शकतात. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. प्रत्येक निर्णय त्या वेळेच्या परिस्थितीवर आधारित असतो. मागे वळून पाहताना अनेक गोष्टी वेगळ्या वाटतात, पण त्या प्रवासानेच तुम्हाला आजचा अनुभव दिलेला असतो. तुमच्या आयुष्यातील काही छोट्या सवयींमध्येही बदल दिसू शकतो. पूर्वी दुर्लक्ष केलेल्या गोष्टींकडे आता जास्त लक्ष जाऊ शकतं. वेळेचं महत्त्व, स्वतःच्या ऊर्जेचा योग्य वापर आणि मनशांती जपण्याची गरज अधिक जाणू शकते. काही वेळा मोठं आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागत नाहीत. रोजच्या छोट्या सवयी बदलल्या तरी त्याचा परिणाम खूप दूरपर्यंत पोहोचतो.
तुमच्यामध्ये असलेली शांत जिद्द आणि सातत्य ही पुढील काळात तुमची सर्वात मोठी ओळख बनू शकते. काही लोक वादळासारखे येतात आणि लगेच निघून जातात, तर काही लोक नदीसारखे असतात, शांत, स्थिर आणि सतत पुढे जाणारे. तुमचा प्रवासही आज तसाच असू शकतो, हळूहळू पुढे जाणारा, पण प्रत्येक पावलाने स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण करणारा. मकर राशीवाल्यांनो, जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादा भाग दिसला असेल, तर ही वेळ फक्त ऐकून पुढे जाण्याची नाही. मनात चालणाऱ्या विचारांना एकदा शांतपणे ओळखा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुम्ही आतापर्यंत किती वेळा स्वतःसाठी थांबून स्वतःकडे पाहिलं आहे? तुमच्या आयुष्यात सध्या कोणता बदल सुरू आहे किंवा कोणती गोष्ट तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडते आहे? ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव दुसऱ्या कोणासाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच राशीविषयक सविस्तर माहिती, संकेत आणि नवीन अपडेट्स पाहायचे असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी जोडलेले राहा.